आणि आता फायनली आम्हाला निघायचंय एक जेजुरीचं तिकीट भाड्यावर. आम्ही आता जेजुरी गाड्याच्या तिथं पोहोचलेलो ना. फक्त 30 किलोमीटर बाकी होतं तेवढ्यात आमची गाडी पंक्चर झाली. तर आता ना आम्हाला खिचडी करायची. खिचडी. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर तुम्हाला माझ्या मागे ना खूप सारा पसारा दिसत असेल कारण की आज आम्हाला जायचं आहे नवीन नवरदेव नवरी सोबत फिरायला. देवदर्शन करण्यासाठी आम्हाला जायचं आहे आणि त्यासाठीच आमची पॅकिंग चालू आहे. आणि ऋषीला जे कपडे घ्यायचे ना ते ऋषीने सर्व कपडे एका साईडला काढून ठेवलेले. मला जे कपडे घ्यायचे ना ते मी एका साईडला काढते. तर पॅकिंग करता करता मध्येच आहे ना आम्ही नवीन घराकडे आलेलो आहे. सध्याला तर चावी घ्यायला आले होते. ऋषी तिकडे उभा आहे घराकडे. नवीन घराकडची जी डीपी ना ती उडालेली आहे आणि आता आहे ना 2 दिवस इथे लाईट येणार नाही. सो आपलं जे काम आहे ना घराचं ते पण बंद राहणार आहे. फिरून फारून आता आम्ही आलेलो आहे घरी आणि आता लागलेलो आहे डायरेक्ट पॅकिंगला. ऋषीची तर पॅकिंग सुद्धा झालेली आहे. बॉडी कॉन ड्रेस नसतो का लेडीजचा पण मागून दिसतोय. अंडरवेअर घातली मी फक्त पॅन्ट घालायची. मी एवढं काय लाजतोय वॉटर पार्क मध्ये लगे एवढं चड्डीवर उड्या मारतो मी तर लाज लागला. अरे पण मग शेवटी घरी कसं तरी वाटतं. तिकडे दाखव. कॅमेरामॅन उधर फोकस करो. कॅमेरामॅन इधर फोकस करो. तर आता आहे ना ऋषीची या ठिकाणी पूर्ण पॅकिंग पण झालेली. बाप रे बाप. ऋषीला माहितीये का जेव्हा पण कुठे जायचं असलं ना तेव्हा पूर्ण नवीन कपडे घेऊन जातो. आणि मेन म्हणजे ना नवीन कपडे त्याला ना दुकानातून नाही आणावे लागत. घरच्या घरीच त्याचे सगळे नवीन कपडे राहतात. तयारच राहतात आपल्याकडे. आता अजून 3-4 ट्रिप होतील एवढे नवीन कपडे त्याच्याकडे. कपड्यांवर जर बोलत बसले तर अख्खा निबंध लिहिल मी. ना ऋषीचे स्किन केअरचे मध्ये आवरायचं पण तर आहे ना. ऋषीचे स्किन केअरचे प्रोडक्ट घेतलेले. मी 2-3 दिवसापासून आंघोळ केली नव्हती तर मी आता आहे ना मस्तपैकी केस कोरडे करून घेतो. पहिले आंघोळ केली तर एकदम फ्रेश वाटलं. पण आंघोळ केल्यानंतर जायचं पहिले मी ठरवलं होतं म्हटलं निघायच्या वेळेस ना आंघोळ करून घेऊ. ऋषीची वॉश बॅग आणि माझ्याकडे तर वॉश बॅग नाहीये म्हणून मी ना सर्व सामान पर्स मध्ये घुसवते माझ्या. आणि ती पण पर्स आहे ना मी आईन कडून ढापून आणलेली आहे. इतक्या वेळचा मला वाटत होता की हा ब्रश माझा आहे पण हा ऋषीचा आहे आणि माझा दुसरा आहे. माझं कुठे आहे मग काय माहिती. हे डार्क माझं आहे. लाईट शेड तुझा आहे. अरे यार तुझा पिंक आहे वाटतं. नाही असं आकाशी कलरचं डब्बा आहे माझं. आणि मधले ब्रश तर टोटली सेम आहे आमची. टोटली सेम पूर्ण हीच कंपनी हाच कलर सर्व सेम ब्रश आमचा. पण बाहेरून वेगळे आहे ना त्याच्यावरच मला लक्षात येतं. बरं झालं हिने माझ्याच ब्रशने दात नाही घातले. आता माझा ब्रश लावावं लागेल मला. तर माझी पण बॅकपॅक झालेली आहे. पर्स मध्ये ना मी सर्व माझं मेकअपचं स्किन केअरचं सामान ठेवलेलं आहे. मला सुद्धा आंघोळ करायची. इतका कंटाळा आलेला आहे मला आंघोळीचा. इतका कंटाळा तुम्ही सांगू पण नाही शकत. पण मला तरी पण आंघोळ करावी लागणार कारण की माझे केस आहे ना सगळे चिकट झालेले. तोंड असं आहे ना आज कसं गळालंय असं तोंड. माझी झोप नाही कम्प्लीट झालेली ना त्यामुळे तोंड असं गळून गेलेलं एकदम. पैकी आंघोळ करते हेअर वॉश करते एकदम फ्रेश होते आणि तयार होते. तर आता 11 वाजलेले आणि आता फायनली आम्हाला निघायचंय. आणि आमच्या सोबत आहे ना अरविंद दादा पण येतोय. माहितच नव्हतं इतक्या वेळेचा की अरविंद सुद्धा आमच्या सोबत येतोय. घेऊन चालले. अरे तिथे जर नसला अंगावर वगैरे तर मग ठीक आहे ना सोबत राहू दिलेलं काय वाईट आहे. परकर घेतलाय का माझा. परकर बघितलं का. किंग इज बॅक. हा किंग इज बॅक. बॅग घे किंग एक बॅग घे. असिस्टंट आहे तू माझा. चल ती पर्स. टॉवेल घेतलाय का तुम्ही. टॉवेल नाही घेतलाय. मी माझ घेतलेला छोटा रुमाल फक्त. घ्यायचंय ना. हा घे. कवा शिकावला. झोप नाही झाली. अर्धे झोपेतून उठून आले. नको जाऊ द्या बरं. अशी कुठं टाकणार आहे. ती डीमार्टची मोठी बॅग असते ती द्या ना. हा त्या काही कामाच नाही. तिच्या चुपलाय. ते एका पोरसले पोट दुखत असत आहे ना. बरोबर आहे ना निवृत्ती. एका पोरसले पोट दुखत असणार आहे. आता पोट दुखायची गोळी आणली का देवर त्या आशिषला 2-4 गोणी नका देऊ बरं का मला. बरं कुठं नाही हे बघ यांचं काय चाललं इकडं. दम्मानं शिंकाली पाहिजे मग असं. बाप रे बाप. ऐन टाइमवर आता अरविंद शेठ स्टाईल मारताय. एवढं दिसत नाही. याची दिसतच नाहीये. लपलं. माझ्या आयब्रो बारीक आहे. ऋषीने पण कट मारलाय. नाही माझं पहिल्यापासून कट मारलाय. माझं झालं 2018 पासून कट. याचा कटच दिसत नाहीये. मी 2018 पासून हा कट ठेवतो कंटिन्यू. ब्लॉग बघ माझे प्रत्येक ठिकाणी. कमी करून देऊ थोडं. चला उशीर होतोय. चला तर आता आमची बस पण आलेली आणि आम्ही बसच्या ठिकाणी आलेलो आहे. मेन म्हणजे या ऑल्टो मध्ये ना आम्ही कोंबून आलेलो आहे. तुम्हाला
पर्स पाहिजे का? चॉबी गाडीलाच आहे चॉबी. आमची काही सामान बाकी नाही ना मध्ये, एकदा चेक करा बरं. काय रे डिक्की मध्ये? ही माझी बॅग आहे. काय सामान बाकी नाही ना? हाय सगळं सामान घेतलेलं आहे. चलो जयराम भाऊ सगळे आले का? सगळेच बाकी अजून? अरे बसचा टेक लुक दे ना एक मधून. ओके सगळे बस मध्ये आलेले वाटतं दे. कोण कोण आलेले बघू आपण. बाप सगळे आलेले तुम्ही, आम्हीच लेटकमर्स वाटतं. मावशी ते सगळे बस मध्ये. चलो आगे चलो आगे चलो. त्यांनी आपली आपली जागा पकडून घेतलेली आहे. अक्का जागा आहे का आम्हाला? तुम्हाला काय काय लागतं सगळं जागा आणले का पण तुम्ही आम्हाला? हा का? ही पर्स माझी आहे आणि हे माझं आहे. हा हे माझं जवळ ठेव. हा हे माझं. हा चार्जर पण आणलंय. ठेवा ठेवा कुठे तर ठेवा, जिथे जागा भेटेल तिथे ठेवा. जागा कुठे? खरंच मांडीवर बसेल मी तुझ्या. मग जागा पकडून धरतो नाही आली तुला? हा एवढी जागेत बसती म्हणे. मला लय मोठी जागा लागते. नसती बसत एवढ्या जागेत. मोठी जागा पाहिजे. ही सीट मोकळं आहे ना? मोकळच आहे का? घे ना बसून. आमचा प्रवास आहे आपला, इथं बसून. लांबचा प्रवास आहे का? लांब जायचं आपल्याला. खूप लांब जायचं. कुठं चालली ही गाडी मावशी? ठीक आहे. कुठे कुठे थांबणार आहे? एक जेजुरीचं तिकीट फाडा बरं. तिकीट यांनी तिकीट नाही काढलेले. काढा बघा लवकर. हे तिकीट अधुरायचं ला काम. हा फटाफट तिकीट घ्या त्यांच्याकडून. पैसे घ्या. पैसे काढून ठेवा बरं का. हे कोण आहे? हे पॅसेंजरनी मत नाही बोलावं. पॅसेंजरनी जागा पकडावी आपली आपली. आपली पण पकडावी ना आपल्या तुमच्या हॉबीची जागा पकडून घ्या तुम्ही. जा. ते पैसे पाहिजे तुम्हाला. सगळ्यांना बंद आहे पैसे तर घ्या त्यांच्याकडून. सुट्ट्याच देऊ लागले. झालं तिकीट काढ ना. जा तुम्ही समोर. मग समोरचे तिकीट फाडा तुम्ही आता. तर फायनली आता आमची गाडी निघालेली आहे. छोट्या पोरांनी असं मध्ये उभे राहू नका, बसून घ्यावं. आणलं का पण? आणले गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कुठं चाललो बाळा आपण? कुठं चाललो? काय काय गणपती बाप्पाला चाललो ना. हा फिरायला गणपती बाप्पा. मागचे झोपले तुम्ही पण झोपा. गुड नाईट गाईस. फायनली आम्ही आता जेजुरी गाडाच्या तिथं पोहोचलेलो आहे. एकदम मस्त वातावरण झालेलं आहे या साईडला. सगळे जागे झालेले आता. आणि आता आमच्या आंघोळीची सोय चालू आहे. काय माहित काय होतं आंघोळीचं, कुठं करायची काय करायची अजून काहीच माहिती नाहीये. मला आंघोळ करायची आहे पण आंघोळ कुठे करायची हेच नाही माहिती. फक्त आम्हाला सांगितलं कपडे घेऊन यायचंय. तुला माहितीये कुठे जायचंय आंघोळीला? ये साइड को जाने काय तुमको. हे काय स्टिकर भवन तुम्हाला सोबती सोडून यायला तिकडं आंघोळीच ठिकाणी. दोन्ही जोडा आंघोळ करून घ्या. आमोलू कुठं? तिकडं पळाले. रवी तुला बोलेल मी ब्लॉग घ्यायला इतके जोरात पळाले. ब्लॉग घ्यायसाठी म्हणजे त्यांना ब्लॉग मध्ये आले असते ते म्हणून ते पळून गेले. बॉटल भरू लागले इथून आणि तिकडे जाऊ लागले टॉयलेटला. बघितलं होतं तू? रवी भाऊ कुठून येत आहे? रवी भाऊ प्लीज थोडा 2 शब्द. रवी भाऊ पाणी घ्यायला आले परत. तर आता आमच्या आंघोळी करून आम्ही तयार झालेले आणि इतकी धावपळ झाली आहे. आकाशी तर कशाची धावपळ काय माहिती. हा मावशी कपडे जमा करताय आणि अक्का साबणे जमा करते. आम्ही बसलेले मस्त निवांत. आम्ही मजा बघतोय कोणाला काय पाहिजे का, कोण काय करतोय ते बघतोय. वर देऊ नवरी पण तयार आहे इकडं. एक नवरी तिथे जाऊन बसलीये. आमचं आवरून येतो इथं मस्त पैकी चहा पण तयार झालेली आहे. अरे बापरे वा, काय तर चांगले काम केले तुम्ही. तर आता आम्ही ना गडाला चढायला सुरुवात करणार आहे. सर्वांची वाट बघतोय आम्ही. एकदा त्या बस जवळ वाट बघत बसलो, आता इथं वाट बघत बसलो. आमचे नवरदेव नवरीच येत नाहीये, फोटोच काढत बसले. त्यांनी आपल्याला पुढे काढून दिलं, चला चला निघा निघा, स्वतः फोटो काढत बसले. नवरदेव नवरी आलेले या साईडला. अरे का हा चलो चलो चलो. दुसरे नवरदेव तयार आहे का? उचलून घ्यायचं बर का. बापरे अरे बापरे.
खालीच राहिली. मंदिरात पोहोचलेलो आहे. अरे बापरे, एवढा दम लागलाय ना, डेंजर. आम्ही नॉन स्टॉप आलोय त्याच्यामुळे दम लागला. आम्हाला कळालंच नाही मंदिर कधी आलं. आम्हाला वाटलं अजून लय उंच आहे, पण नाही. फायनली मंदिरात पोहोचलेलो. चला आपण लाईनीत तरी थांबू ना तोपर्यंत, त्यांची जागा पकडून ठेव. आमचे दर्शन झालेले आणि आता आहे ना तळी भरणं चालू आहे. नवरदेव नवरी एक जोडी त्या साईडने बसलेली, एक जोडी या साईडने बसलेली. गडबड करू नका, गोंधळ करू नका, सर्वांना भेटणार आहे. तर आता आमचं जेजुरीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे रत्नागिरीला जायला. आणि रत्नागिरीचा रस्ता ना एकदमच सुंदर राहणार आहे आणि त्यातल्या त्यात पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे खूप जास्त एन्जॉय करत करत जाणार आहे आम्ही. कोण कोण रत्नागिरी पहिल्यांदा चाललं? मी सगळ्यात पहिल्यांदा चालले. ऑलमोस्ट गणपतीपुळे पहिल्यांदा. मग तुम्ही लय भारी डेस्टिनेशनवर चालले डायरेक्ट. एवढा भारी, सगळ्यात भारी. खिडकीची साईड पकडून घ्या. वन ऑफ द माय फेवरेट डेस्टिनेशन. या साईडला बी भारी आहे. तसं काही नाही, आपण ज्या साईडला चांगला आलं त्या साईडला होऊन जायचं. आता आम्ही ना रत्नागिरीला चाललोय आणि रस्ता इतका सुंदर आहे. सगळे आता जागी झालेले आणि सगळे बाहेर बघताय. धुकं दिसू लागलंय, डोंगरातून धुकं दिसतंय असं वाटतंय. रत्नागिरीसाठी निघालेलो होतो आणि आता आहे ना फक्त 30 किलोमीटर बाकी होतं, तेवढ्यात आमची गाडी पंक्चर झालेली आणि गाडीचे ना 2 टायर पंक्चर झालेले. सगळे ना असे बसलेले तोंड लटकून. मावशी कसं होतंय, सगळ्यांना अशी जोरदार भूक लागलेली आहे. मन येड्यावानी नुसते कशाला हसू लागलो आम्ही. 5 जोक वर पण हसतो आता. आता स्वयंपाकासाठी जागा शोधणं चालू आहे. तोपर्यंत पंक्चर निघाल ना तोपर्यंत आम्ही स्वयंपाक तरी करू शकतो. गाडीचे टायर ठीक करण्यामध्ये ना 1 तास लागणार आहे अजून आम्हाला इथं. सो आम्ही ना आता इथं स्वयंपाक वगैरे करणार आहे. मावशी तुम्ही का बघता माझ्याकडं? आपलं चालू द्या तुमचं. जागा शोधता ही बरी ना जागा आपल्याला. फार फार पाऊस चालू आहे. फार पाऊस चालू आहे. इकडे यायचा रस्ता इतका डेंजर होता ना, इतका खतरनाक होता. सगळ्यांना इतका त्रास झाला म्हणजे गाडीमध्ये थोडीफार मळमळ वगैरे सर्वांनाच झाली आहे. पाऊस चालू होता ना त्यामुळे जास्त झालं, कारण की मग ते खिडक्या पण ओपन नव्हते करू शकत आणि गाडी नुसती डकडक 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 हालत होती. तिच्यात गरगर फिरत होती. त्याच्यामुळे सगळ्यांचे डोके पोट सगळं गरगर फिरत होतं. तसा टर्न घेतला गाडीने, तशी एकदम फस हवा गेली. ते कोणाला माहितीये? हा, कुठे गेल्या त्या मावशी? त्या मावशी कुठे गेल्या? पुष्पा मावशी कुठे? हा, पुष्पा मावशीला माहितीये कसा आवाज आला. तर डिक्टो आवाज काढून दाखवता असा आवाज झाला म्हणजे आणि फुस झाली हवा. साईडला गाडीचं काम चालू आहे आणि आता आमचं इकडे ना स्वयंपाकाचं काम सुरू होतंय. बाई एवढं हळूहळू कापशील तर कसं काप फटाफटा मोठं कापा. आम्हाला खिचडी करायची. खिचडीच करायची मावशी. खिचडीसाठी ना आता सर्व कापाकूप करतोय. तर आता कांदा, टमाटर, बटाटा, गोबी सगळं कापून झालेलं आहे. तिकडे मिरच्या पण कापलेल्या आहे. आता आम्हाला खिचडी लावायची आहे, पण असं मॅटर झालेलं आहे की खिचडी लावायला आहे ना पातेलच लय छोटे आहे ना. कितीचं आहे? 5 किलोचं आहे. 5 किलोचंच पातेल आहे आणि आम्ही ना 40 मेंबर 40 आणि सगळ्यांना जोरदार भुका लागलेले. कसंच पुरणार नाही ते पातेलं. आता आमचा गॅस पण चालू झालाय आणि आता आहे ना पातेलं पण ठेवलेलं आहे खिचडी करायला. इकडे खिचडी बनते आणि इकडे बघ असे लाईनीत बसलेले बिचारे भुकेले. गरीब हो खाने को आपको नहीं मिलने वाली है. जो उधर है ना उनको पहले मिलने वाली है. अरे दे दो ना थोड़ी. नहीं उनको पहले मिलने वाली है, फिर आपको मिलने वाली है. दिया ना उसको. काप के दिया ना हमने. हा मावशी गाडीचा कसा आवाज आला ते सांगा एकदा. हा सांगा ना कसा आवाज आला होता. नाही पूजच्या पहिले कसा आला होता ते सांगा ना. सांगा, आम्ही तुमच्या आवाजासाठी किती वेळची वाट बघत तुमची.
असा आवाज आला होता गाडीचा. गेले सगळे पळाले. कोणी म्हणाल रिकामाने आता खिचडी घ्या घ्या, आपले आपले ताटं घेतलं आणि पळाले सगळे. मी सगळे ना खायची प्लॅनिंग करते, कोण कसं खाणार आहे असं. इथं ताट ठेवलेले, इथून आहे ना आम्ही असं खाणार आहे, हे पण खाणार आहे. फक्त आता येतच नाही लवकर येऊ दे. तुम्ही तिघे एकाच्यात जेवताय का ग? अगं बाईळट वल्लय ते. तुम्ही दोघे नाही. अगं बाईळट बायळट बसू दे तिला आता कुठं पण. जाऊ दे, ड्रेस भरलाय, असा भरलाय तसा भरलाय. बस कुठं पण, बस खाली. ना जाय ना, पळ ना मावशी. ते पतीलच घेऊन एक छोटवालं. किच म्हणते खाणार आहे कसं असं खाणार आहे का? आता पहिले कसं खाणार होते? खायची प्लॅनिंग झाली. आता कसं खायचं काय खायचं आम्ही सगळी प्रॅक्टिस केली. फक्त आता इच्यात द्या. अगं बाई आम्ही कवाईने वाढू लागले ग बाई. एक चमचे जास्तच टाका मग आम्हाला. आता एवढी तारीफ केली. फायनली खिचडी आलेली आणि आम्ही पोटभर खिचडी खाल्लेली मस्त पैकी. एकच झाली खिचडी. फायनली आली. मग आताच एक लक्षात आलं व्हिडिओ राहिलेला आहे. इतक्या वेळेच भूक लागलेली होती आम्हाला. कशी आत्ती खिचडी हा. मग मावशी मी कापून दिले सगळे कांदे टमाटर म्हणून चांगली आली का मावशी? कल्पना मावशी मी कापले म्हणून चांगली आली. हा मग बस हा ना, खाऊन घ्या. खिचडी वगैरे खाऊन झालेली आणि आम्ही बघा कशी वाट बघत बसलेले बसची. सगळे असे पेंगले, सगळ्यांना झोप येते. काय थंडी वाजू लागली. पेंगले दाखव. कुठं पेंगले? इकडचे कसे पेंगले कुठं पडले? जिथं जागा भेटल तिथं पडले. या मावशी ते कसे पडले बिचारे. झोपले बसले जादू झोपले. आमची बस आलेली नीट होऊन. ये छाया वहिनीच डान्स पा छाया वहिनीचा. ये नाचा नाचा नाचा. ढिंचक 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 नाचा. छाया वहिनी लयच खुशी झालेली आहे. झोप त्यांच्या डोळ्यात तेवढी. तर रात्रीला आमची बस नीट झाली आणि सर्वांनी ना एक रूम बघितली होती. तिथं आता आम्ही थांबलेलो होतो. रात्रीला आहे ना बिलकुलच काहीच करायची इच्छा होत नव्हती. कॅपॅसिटीच नव्हती. डायरेक्ट झोपून घेतलेलं होतं. सो आपला ब्लॉग आपण आज एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला बाय बाय. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap, I'm loving your vibe, always have your back.